नमस्कार. माझ्या युवा मित्रांनो, माझं वय वर्ष फक्त 90 आहे आणि त्यामुळे तुम्ही मला नातवंडांसारखे आहात. एक लक्षात घ्या, मोगलांनी आपल्याकडे शतकानुशतक राज्य केलं, अत्याचार केले, आपलं खूप नुकसान झालं. ब्रिटिशांनी 100 वर्ष राज्य केलं, पण त्यांनी आमची डोकी बिघडवली. आम्हाला पाश्चात्य विचाराच्या दिशेने फरफटत नेलं. मेकॉलेचं शिक्षण घेतलेल्या लोकांनी आमचं सगळं वाईट आहे, आमचं सगळं चुकीचंच आहे, आम्हाला सगळं पाश्चात्यांकडनं शिकायला लागेल, अशा प्रकारचा एक इम्पॅक्ट, असा एक दुर्परिणाम असा आमच्या काही पिढ्यांवरती झाला. आणि मग आमचं सगळं वाईट आणि पाश्चात्यांचं सगळं चांगलं असं अंधानुकरण सुरू झालं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अंधानुकरणाशिवाय काही दुसरं नाहीच. मला आठवत आहे, साधना नावाच्या एका नटीने आपले केस विशेष पद्धतीने कापले आणि साधना कट म्हणून त्या काळातल्या तरुण मुली सगळ्याजणी तशा प्रकारचे ठेवायला लागले. कोणत्या तरी चित्रपटात कोणत्या तरी नटाने कानात बिगबाळी घातली आणि आमचे सगळे तरुण कानात बिगबाळी घालायला लागले. मला असं वाटतं की आपण जर शिकत असलो, आपण जर सुशिक्षित असलो, तर असं अंधानुकरण करणं योग्य आहे का? पाश्चात्य विचारांचं अंधानुकरण, पाश्चात्य आचाराचं अंधानुकरण करणं हे आमच्या हिताचं आहे का? याचा थोडासा विचार करा. या प्रश्नचिन्हानेच मी हा आत्ताचा एपिसोड थांबवतो. पुढच्या एपिसोडमध्ये या प्रश्नांची उत्तरं आपण घेण्याचा प्रयत्न करू. मुलांनो, तुमच्याकडनं माझ्या खूप अपेक्षा आहेत. याचं कारण असं आहे की स्वामी विवेकानंदांनी 100 वर्षापूर्वी अशी भविष्यवाणी केली की भारत हा जगद्गुरू होईल आणि प्राचीनतम भारत माता जगाच्या उच्चतम सिंहासनावर बसलेली दिसेल. ते दिवस फार लांब नाहीत, पण त्या सगळ्यात तुमचा सगळ्यांचा वाटा, तुमच्या सगळ्यांचा रोल महत्त्वाचा नाही का? विचार करा. भेटू पुन्हा. आशीर्वाद.